हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर. तर आज आपण येथे सरळ आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ओनियन उत्तप्पा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम येथे मी चिरलेला कांदा, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चिरलेली कोथिंबीर घेणार आहे. आणि दुसरे म्हणजे इडली डोसा याचे सरसरीत असे पीठ घेणार आहे. तुम्ही याला इडली डोस्याचे बॅटरही म्हणू शकता. आता मी मध्यम आचेवर एक नॉनस्टिक तवा घेतला आहे. हा तवा स्पेशली इडली डोसा बनवण्यासाठीच असतो. इथे मी या नॉनस्टिक तव्याचा वापर केलेला आहे. आता या तव्याला थोडे तेल लावून पिठाला चमच्याच्या मदतीने तव्यावर असे पसरवा. तुम्ही बघतच असाल. आणि त्याला 1-2 मिनिटे असेच ठेवा. आता थोड्या वेळाने येथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीरही घातलेली आहे. नंतर या पिठाच्या सर्व बाजूने तेलही पसरवलेले आहे. तुम्ही बघतच असाल. आता 5-7 मिनिटे झाल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने परतवणार आहोत. दुसऱ्या बाजूला घालणार आहोत आणि पुन्हा 2-3 मिनिटे त्याला असेच ठेवणार आहोत. अशा प्रकारे या उत्तप्पाला चांगली वाफ येऊ द्यावी. चांगली वाफ येऊन झाल्यानंतर असा हा गरम गरम ओनियन उत्तप्पा खाण्यासाठी तयार झालेला आहे. असा हा तयार झालेला गरम गरम ओनियन उत्तप्पा कोणतीही चटणी किंवा सांबर यांच्यासोबत फार छान लागतो. चला तर मग असा हा उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा तुम्ही बनवा, खा आणि मस्त राहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.